अजित पवार यांचं जेव्हा विमान अपघात झालं त्यानंतर सर्वात आधी तिथं पोहोचणारे काही लोक होते आणि त्यापैकी सरपंच त्या परिसरातले त्या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचले होते. मला सुरुवातीपासून सांगा, नेमकं तुम्हाला कसं कळलं, तुम्ही कधी तिथं पोहोचला आणि नेमकं गेल्यावर काय सगळं चित्र होतं? सकाळी 8 वाजून 35 ते 40 मिनिटांनी विमानाने गावात 2 गिरट्या घातल्या आणि विमानतळाच्या धावपट्टीकडं जात असताना ते डावीकडं कललं आणि विमान पडलं आणि त्यातून जाळ आणि धुरा आम्हाला तिथून गावातून दिसला. पण त्यावेळेला आम्ही मोटरसायकलवर जिथं विमान पडले त्या दिशेने गेलो, कारण ती धावपट्टी आम्हाला माहिती होती. गेल्यानंतर बघितलं तर विमानाच्या पुढच्या ह्याला फक्त त्यातून मोठा धूर येत होता. जाळ काही लय मोठ्या प्रमाणात नव्हता. आणि त्यानंतर मी विमानाच्या थोडं एक 30-40 फुटावर असेल त्याच वेळेला मला एक उजव्या साईडला एक माणूस म्हणजे पाय काढलेला फक्त दिसला. निळी पॅन्ट त्यांची होती, एवढंच मला एक 3-4 सेकंद फक्त वाटलं. आणि त्यानंतर आमच्या गावातला एक माणूस जोराने वरडला की सरपंच मागं सारा, स्फोट होईल. आणि त्याच वेळी मी मागं सरलो आणि खरोखरच स्फोट झाला मोठा. आणि त्यावेळेला त्या सगळे विमानाचे काही पार्ट आहेत ते 150-200 फुटाशी लांब उडून गेले. बरं, या विमानाने पडण्यापूर्वी किती घिरट्या घातल्या होत्या? काय काही लोकांचं जे तिथे तुम्ही सगळे तिथे उपस्थित काय बघितलं होतं? नाही, विमान मोठ्याने ओरडत होतं. म्हणजे दरवेळेचा जो आवाज असतो विमानाचा, आम्हाला तिथं आता धावपट्टीजवळ असल्यामुळे आम्हाला माहिती की विमानाचा कसा आवाज असतो. पण त्या दिवशीचा इतका कर्कश आवाज होता, त्यामुळे आमच्या गावातली बरीचशी महिला पोरं ही सगळी रस्त्यावर येऊन बघत होती की आज विमानाचा असा का आवाज येतोय. आणि गावाला एक गिरटी घालून परत विमान धावपट्टीच्या दिशेने उतराय गेलं. पण त्याच वेळेला आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता वाटली. पण त्याला न टेकता ते विमान धावपट्टी गेलं आणि ती डाव्या साईडला असं कल्लं आणि ती पडलं तिथं. म्हणजे विमान खूप खाली आलं होतं खूप असं? खाली होतं विमान, म्हणजे नेहमीपेक्षा? नेहमीपेक्षा म्हणजे जास्त खाली, खूप खाली. बरं, मग तुम्ही तिथे गेल्यानंतर काय सगळं चित्र होतं? स्फोट झाल्यानंतर बघितलं नाही, काय काय? हा, तिथे गेल्यानंतर स्फोट नाही झालेला. आम्ही तिथे गेलो आणि विमान पडलेलं होतं आणि विमानाच्या पुढच्या बाजूने धूर आणि मोठा प्रमाणात धूर होता. जाळ काही ज्यादा नव्हता. आणि त्यावेळेला गेल्यानंतर बघितलं जवळ की एक माणूस निळी पॅन्टवाला तो थोडा उतरायचा प्रयत्न असं मला एक काही सेकंद जाणवलं. पण त्याच वेळेला आमच्या गावातला माणूस जोराने वरडला की सरपंच मागं सारा स्फोट होईल. आणि मी त्याचं ऐकून मागं सरलो. एक 1 मिनिट मी मागं चालतच होतो, पळत होतो माघारी. त्याच वेळेला मोठा स्फोट झाला आणि विमानाचे पार्ट 100-150 फुटाचे उडून गेले. जेव्हा विमान पडलं त्यावेळेस तात्काळ स्फोट झाला नाही? नाही, तात्काळ नाही, एक 4-5 मिनिटांनी झाला. बरं, जे आणि ते पेट्रोल बरंच लांब उडलं गेलं त्याच वेळेला. स्फोट किती झाले? बरेच जण वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत, 2 झाले, 3 झाले. दुसरा स्फोट झाले आणि बरंचसा जो स्फोट आहे तो छोटे झाले. म्हणजे एक आपला फटाका वाजावा असे 2 स्फोट झाले, हे खरं. पण इतके मोठे स्फोट नव्हते. मग अजित पवारांची ओळख कशी पटली? नेमकं कसं तुम्हाला कळलं की नाही, त्यावेळेला मी तिथं गेल्यानंतर ते स्फोट झाल्यानंतर मी विमानाच्या डाव्या साईडला गेलो आणि डाव्या साईडला त्यावेळेला अजितदादा पडले होते. पण अजितदादा असलेला आम्हाला ह्या विमानानं अजितदादा येणार आहेत हे काय आम्हाला माहिती गावकऱ्यांना नव्हतं. बरं. आणि हे अजितदादाचं हे पण माहीत नव्हतं. पण ज्या वेळेला मी जातानाच किरणदादा गुरुजनांना फोन लावला होता, ते पण तिथं पोचले आणि त्यांनी ते मोठ्याने रडायला लागले आणि त्यांनी सांगितलं मला की हे विमान अजितदादांचंच आहे आणि पडलेले अजितदादा आहेत. त्यावेळेला आमच्या लोकांचा त्याच्या म्हणजे काय दादा आहेत असं खरं वाटाना. 5-10 मिनिटं लोक एकदम स्तब्ध झाली. लोकांना कळाना तिथं की हे नेमकं काय परिस्थिती. आणि त्याच वेळेला किरणदादांनी जाहीर केलं सांगितल्यामुळं लोक एकदम ही झाली आणि पुढं मग स्फोट झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी तिथं दिसून आल्या. काय काय सगळं होतं? म्हणजे दादांची घडी पण आढळून आल्याचं बोललं होतं. हातात होती. ज्या वेळेला दादांचे पडले होते तेव्हा दादांच्या हातात घड्याळ होतं. त्यावेळेला आमच्या तिथं एक आठवड्यांचं तिथं शेजारी घर आहे. त्या घरातनं आम्ही चादरी आणि बाकीचं हातरा पांघरायचं आणलं हातात, म्हणजे चादर बेडशीट घेऊन आले आणि दादांना त्यात गुंडळून ह्याच्यावर स्ट्रेचरवर ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिलं. तोपर्यंत आमच्या गावातला माझा एक चुलत भाऊ पण त्यांच्यावर गेला आणि त्यावेळेला त्यांच्या हातात घड्याळ होतं. बरं, परिस्थिती ती एक व्हिडिओ दिसतो, त्यात धूर निघतोय, विझवण्याचा प्रयत्न केला जातोय कागदाच्या पुट्ट्याने. काय सगळं चित्र? 100% त्यावेळेला पोलीस पण तिथं आलेली होती आणि त्यांनी ते दादांच्या पायातनं थोडासा धूर वजा येत होता आणि त्यांनी ती पुट्ट्याने विझवायचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेला शेजारच्या महिला आठवड्यांच्या त्यांनी 2-4 बादल्या घेऊन आलेली होती. त्यातली एक बादली घेऊन त्या दोन्ही गुडघ्या उचलून ती विझवलं, हे खरं आहे. बरं,
किती लोकांचा मृतदेह तिथे म्हणजे सापडून आला त्यानंतर तुम्ही सगळे स्पॉटला? दोनच उजव्या साईडला एक पडलेलं होते, डाव्या साईडला तर काय दादा होते हं. आणि आत 3 मृतदेह एकदम त्याचा कोळसा झालेला होता. बरं. शेवटचा प्रश्न, अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं आहे की एका सरपंचाची तिथल्या त्यांनी मला माहिती दिली की एक जण विमानातून बाहेर पडत होतं आणि त्यानंतर सगळा स्फोट झाला. तुमचं बोलणं झालंय, कितपत हे खरं आहे? नाही, मिटकरी साहेबांचं माझं प्रत्यक्षात असं काही बोलणं झालेलं नाही हं. तसं. पण मी ज्यावेळेला ते बाईट दिलेली असेल किंवा मला विचारले प्रश्न त्याच्यावरून ते म्हणले असतील. पण तसं झालं नाही. पण एक माणूस बाहेर त्याचं हिरवी आपली निळी पॅन्ट आणि तो असं मला काही सेकंद जाणवलेलं नक्की आहे. हे होते सरपंच. सर आपलं नाव काय? हं, नाव काय आपलं? कल्याण आठवळे. हां, हे होते कल्याण आवटळे जे सरपंच आहे परिसरातील आणि अपघात झाल्यानंतर ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले होते आणि काय काय नेमकं झालं हे त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. निकेतन मानेसह मोहसिन शेख, NDTV, बारामती.